नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? निसर्गानं आपल्यासाठी एक असं फळ तयार केलंय जे दिसायला अगदी रंजक, पौराणिक कथेतील ड्रॅगनसारखं अद्भुत आहे, पण आतून आरोग्याचा खजिना दडून बसलाय. आपण बोलतोय ड्रॅगन फ्रूटबद्दल. आजकाल बाजारात, सोशल मीडियावर आणि अगदी प्रत्येकाच्या डाएट प्लॅनमध्ये या फळाची प्रचंड चर्चा आहे. पण हे फळ नक्की काय आहे? याच्या खाण्यानं आपल्या शरीरात असे काय चमत्कार घडतात, की जे जागतिक स्तरावरील डॉक्टर आणि वैज्ञानिकही त्याचे कौतुक करतात. आज आपण या व्हिडिओमधून ड्रॅगन फ्रूटचा संपूर्ण इतिहास, त्याचा आपल्या आरोग्याशी होणारा फायदा आणि ते खाण्याची योग्य पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी हे फळ अजिबात खाऊ नये याबद्दल अगदी सविस्तर आणि शास्त्रीय माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची असते. चला तर मग सर्वात आधी या फळाच्या रंजक इतिहासापासून सुरुवात करूया. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ड्रॅगन फ्रूट हे नाव असल्यामुळे हे फळ चीन किंवा आशिया देशामधून आलं असावं. पण वैज्ञानिक तथ्यानुसार ड्रॅगन फ्रूटचं मूळ हे दक्षिण आणि मध्य अमेरिका हे आहे. मेक्सिको, कोस्टारिका आणि साल्वाडोर या देशांमध्ये शेकडो वर्षापासून हे फळ नैसर्गिकरित्या उगवत होतं. तिथून हे फळ जगभर पसरलं. जर आपण त्याच्या प्रजाती आणि प्रकाराबद्दल बोललो तर वनस्पती शास्त्रात याला हायलोसेरिसिस व कॅक्टस म्हणजेच निवडुंगाच्या प्रजातीतील फळ मानलं जातं. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, हे निवडुंगाच्या झाडाला येणारं एक फळ आहे. मुख्यत्वेने याचे 3 प्रकार बाजारात पाहायला मिळतात. पहिला प्रकार म्हणजे बाहेरून गुलाबी साल असणारे आणि आतून पांढरा गर असणारे फळ, जे सर्वात जास्त प्रमाणात मिळतं. दुसरा प्रकार म्हणजे बाहेरून गुलाबी आणि आतून गडद लाल किंवा गुलाबी गर असणारं फळ, जे चवीला अधिक गोड असतं. आणि तिसरा प्रकार म्हणजे तो भारतात थोडा कमी प्रमाणात पाहायला मिळतो, तो म्हणजे बाहेरून पिवळी साल आणि आतून पांढरा गर असणारं फळ. या प्रत्येक प्रकाराची चव आणि गुणधर्म थोडं वेगळे असतात. या प्रत्येक प्रकारात थोडे चव आणि गुणधर्म वेगळे असतात. आता प्रश्न पडतो की अमेरिकेतील हे फळ साधारण आपल्या भारतात कसं आलं? तर 1990च्या दशकात ड्रॅगन फ्रूट भारतात पहिल्यांदा आणलं गेलं. सुरुवातीला हे फळ फक्त आयात केलं जायचं, त्यामुळे ते खूप महाग मिळायचं. पण भारताचे हवामान, विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान सारख्या कमी पाऊस असणाऱ्या आणि उष्ण भागांमध्ये हे कॅक्टस प्रजातीचं झाड खूप प्रमाणात वाढू शकतं, हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. आज महाराष्ट्रातही अनेक शेतकरी या ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करतायत. आपल्या देशात या फळाचे महत्त्व आणि लोकप्रियता पाहून भारत सरकारनं याला एक भारतीय नावही दिलंय, ते म्हणजे कमलम. कारण याचा आकार कमळाच्या फुलासारखा दिसतो. जर आपण यासारख्या इतर फळांचा विचार केला तर चवीला आणि रचनेच्या बाबतीत हे फळ बऱ्याच अंशी किवी या फळाशी साम्य दाखवतं. किवीप्रमाणे ड्रॅगन फ्रूटच्या घरामध्येही लहान लहान रंगाच्या बिया असतात, ज्या आपण फळांसोबत सहज चावून खाऊ शकतो. आणि याच बियांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक फॅटी ॲसिड्स असतात. आपण आता या फळांच्या मुख्य भागाकडे वळूया, तो म्हणजे ड्रॅगन फ्रूटमध्ये असणारे पोषक घटक. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे फळ एक सुपर फूड मानलं जातं, कारण यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि पोषक तत्वांचा भरणा जास्त असतो. 100 ग्रॅम ड्रॅगन फ्रूटमधून आपल्याला साधारणपणे 60 कॅलरीज मिळतात. पण त्यासोबत यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फायबरचं प्रमाण अत्यंत उच्च असतं आणि पाण्याचं प्रमाण जवळपास 80% आढळतं. याच्या कळ्या आणि बियांमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 9 फॅटी ॲसिड्स असतात, जे आपल्या हृदयासाठी अतिशय उत्तम मानले जातात. लाल रंगाच्या ड्रॅगन फ्रूटमध्ये बिटालिन्स आणि कॅरोटनाइड्स सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. या पोषक घटकामुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. सर्वात पहिला फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यात असलेले उच्च व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच WBC सुरक्षित राहतात आणि संसर्गाविरुद्ध लढण्यास मदत होते. दुसरा मोठा फायदा म्हणजे आपल्या पचन संस्थेसाठी होतो. आजकाल चुकीच्या खानपानामुळे बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आणि गॅसचा त्रास खूप वाढलाय. ड्रॅगन फ्रूटमध्ये असणारी फायबर पचन क्रिया सुरळीत करते आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते. एवढंच नाही तर हे फळ शरीरात प्रिबायोटिक म्हणून काम करतं, म्हणजेच आपल्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतं, ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयविकारांपासून बचाव. ड्रॅगन फ्रूटमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 0 असतं. याच्या बियांमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच
LDL कमी करून गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवण्यास मदत करतात. यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. चौथा फायदा म्हणजे मधुमेह म्हणजेच डायबिटीसच्या रुग्णांसाठी आहे. या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळं हे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. काही आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार ड्रॅगन फ्रूट इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आणि प्रक्रियांच्या पेशींना निरोगी ठेवण्यास मदत करते. पाचवा फायदा म्हणजे रक्ताची कमतरता किंवा निमिया दूर करणं. भारतामध्ये महिला आणि मुलांमध्ये रक्ताची कमतरता असणं ही खूप मोठी समस्या आहे. ड्रॅगन फ्रूट हे अशा मोजक्या फळांपैकी एक आहे ज्यामध्ये लोहाचं प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त असतं आणि सोबत व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीरात लोह शोषून घेण्याची प्रक्रिया जलद होते. शेवटी त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे फळ अमृतासारखं आहे. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाहीत, त्वचा चमकदार बनते आणि केसांची वाढ चांगली होते. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर हे फळ नक्की कसं खावं असा विचार तुम्ही करत असाल. ड्रॅगन फ्रूट खाणं अतिशय सोपं आहे. फळ मधोमध कापून घ्या. त्याच्या 2 भागांमध्ये चमच्याच्या साहाय्यानं गर सहज बाहेर काढता येतो किंवा त्याची साल काढून आतल्या गराचे बारीक तुकडे करून तुम्ही ते खाऊ शकता. हे फळ नेहमी ताजं आणि थेट खाणं सर्वोत्तम मानलं जातं. तुम्ही सकाळच्या नाश्त्यावेळी किंवा संध्याकाळी भूक लागल्यानंतर खाऊ शकता. काही लोक याचा वापर सॅलडमध्ये स्मूदी बनवण्यासाठी किंवा योगर्ट सोबत करतात. पण लक्षात ठेवा, यामध्ये स्वतःची एक नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे खाताना वरून साखर किंवा कुठलाही कृत्रिम फ्लेवर्स घालण्याची गरज नाही. फ्रूट सॅलडमध्ये खातानाही इतर फळांसोबत त्याचा ताळमेळ चांगला बसतो. पण निसर्गाचा एक नियम आहे, अति तिथं माती. आणि कोणतीही गोष्ट प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच नाही. म्हणून ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये किंवा सावधगिरी बाळगावी हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना विशिष्ट प्रकारच्या फळांची किंवा कॅक्टस प्रजातीची ॲलर्जी आहे, त्यांनी हे फळ खाणं टाळावं. हे फळ खाल्ल्यानंतर अंगावरती खाज सुटणे, पुरळ उठणे आणि जीभ किंवा ओठांवरती सूज येणे असा त्रास झाला तर ते त्वरित खाणं बंद करावं. दुसरं म्हणजे ज्यांना किडनीचा गंभीर आजार आहे किंवा त्यांची डायलिसिस सुरू आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे फळ खाऊ नये, कारण यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं, जे किडनीच्या रुग्णांसाठी कधी-कधी त्रासदायक ठरू शकतं. ज्यांचे पोट वारंवार बिघडते किंवा जुलाब किंवा डायरिया होतात, त्यांनी काही काळ या फळापासून दूर राहावं, कारण यातील उच्च फायबरमुळे जुलाबाचा त्रास आणखी वाढू शकतो. अगदी सामान्य व्यक्तींनाही एका दिवसात एका मध्यम आकाराच्या फळापेक्षा जास्त ड्रॅगन फ्रूट खाऊ नये, कारण अतिप्रमाणात फायबर गेल्यानं पोट फुगणे किंवा गॅस होणे अशा समस्या उद्भवू शकतात. कधीकधी जास्त प्रमाणात लाल ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास लघवी किंवा विसनीचा रंग हलका गुलाबी होऊ शकतो, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये सुडोह हेमेटरिया असं म्हणतात. ज्यामुळे घाबरून जाण्याचं कारण काही नाही आहे, हे अगदी सामान्य आहे. मित्रांनो, या संपूर्ण माहितीला एक मजबूत वैज्ञानिक आधार आहे. ड्रॅगन फ्रूटच्या औषधी गुणांवर आणि आरोग्यांवरील परिणामावर जगात अनेक सखोल संशोधनं झालेली आहेत. जर तुम्हाला या विषयावर अधिक वैज्ञानिक वाचन करायचं असेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय जर्नलचा संदर्भ पाहू शकता. जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात ड्रॅगन फ्रूटमधील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म जसे की बिटालेन्स आणि पॉलिफिनॉल्स शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करून जुनाट आजारापासून आणि कर्करोगांपासून शरीराचं रक्षण करतात. यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. याशिवाय वर्ल्ड जर्नल ऑफ फार्मसी अँड फार्मास्युटिकल सायन्स या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये ड्रॅगन फ्रूटच्या पौष्टिक मूल्याचा आणि त्यांच्या डायबेटीस विरोधी म्हणजेच अँटीबायोटिक्स व हृदयविकार प्रतिबंध गुणधर्माचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे, ज्यानुसार हे फळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते. आज आपण ड्रॅगन फ्रूटबद्दल काही अगदी मुळापासून संपूर्ण माहिती जाणून घेतली. हे फळ दिसायला इतकं आकर्षक आहे, तितकंच ते आपल्या आरोग्यासाठीही वरदान देणार आहे. फक्त ते खाताना योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतींचा अवलंब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या फळाचं महत्त्व समजेल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आरोग्यविषयक अशीच खरी आणि शास्त्रीय माहिती तुमच्यापर्यंत आधी पोहोचेल. तुमच्या या फळाबद्दल काय मत आहे? तुम्ही कधी ड्रॅगन फ्रूट खाल्लाय का? हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हाच भेटूया अशाच एका नवीन रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा. इथेच थांबते. जय महाराष्ट्र.